घोषयात्रा पर्व भाग 94. दुर्योधन पुढे कर्णाला सांगतो की ते शूरवीर योद्धे चित्रसेनाला सांगतात की त्यांच्या चुलत भावांना सोडून देणं चांगलं, कारण त्यात कुरु घराण्याच्या बायका आहेत. त्यांनी कुरु घराण्याची इब्रत खराब होईल. त्याबरोबर त्या पुरुषांना म्हणजे आम्हाला सुद्धा त्यांनी बिनशर्त सोडायला मित्रत्वाच्या नात्याने सांगितले. ते गंधर्वांच्या राजाला सांगतात की जोवर ते आहेत कुरु घराण्याचा कोणीही अशा रीतीने कैदी केला जाणं त्यांच्या इब्रतीचा प्रश्न आहे. त्यावर गंधर्व त्यांना सांगतो आपला इथे येण्याचा उद्देश आपल्याला त्या पांडवांच्या केविलवाणे जीवनाची कुचेष्टा करायची होती ते तो त्यांना सांगतो. अरे कर्णा, तो सांगत असताना ते 4 पांडव अशा रीतीने माझ्याकडे पाहत होते की मला असं वाटलं की ही पृथ्वी मला गिळून टाकेल तरच बरं होईल. त्यानंतर आम्हाला तसंच साखळदंडात बांधलेल्या अवस्थेत त्यांच्या वडील भावाच्या समोर आणण्यात आलं. जरा कल्पना कर माझ्या मित्रा, माझी काय गत झाली असेल ते, जेव्हा त्या गंधर्वांनी आम्हा कौरवांना त्याच्या पाया पडायला भाग पाडलं. माझ्या या हातांनी मी माझ्या शत्रूचे पाय धरले होते, पण मला त्या क्षणी मृत्यू काही आला नाही. ते मरणापेक्षाही जास्त भयंकर होतं. दुःशासनाला द्रौपदीच्या आणि भीमाच्या पाया पडायला लावलं. बेइज्जत होण्यात आणखीन काय पाहिजे होतं रे. त्यानंतर गंधर्वांनी आम्हाला युधिष्ठिराकडे त्याची खंडणी म्हणून दान केलं. ते दान त्यांनी स्वीकारलं. हे सगळं आमच्या कुटुंबाच्या समक्ष होत होतं, म्हणजे आम्हाला आमच्याच घरात बेइज्जत केले होतं. मी पूर्णतया माझ्या शत्रूच्या अधीन होतो. काय अवस्था माझी झाली असेल त्याची तू कल्पना फक्त करून बघ. अरे कर्णा, कल्पना कर ज्यांना मी शत्रूसारखं वागवलं, ज्यांचा मी छळ केला, त्या पांडवांनी मला बिनशर्त मोकळं केलं आणि आमच्या मुलाबाळांसह हस्तिनापूरला जाण्याची त्यांनी परवानगी दिली. ते मला ठार मारू शकले असते, पण त्यांच्या व्रतस्थतेमुळे त्यांनी तसं केलं नाही. जर मला युद्धात मरण आलं असतं तर ते मला परवडलं असतं, पण हे सुटणं मला मृत्यूपेक्षाही जास्त भयंकर होतं. क्षत्रिय युद्धात मरतात ते स्वर्गाला जातात, पण अशी सुटका मला नरकात ढकलत आहे असं मला वाटतंय. अशा सुटकेमुळे माझी सगळ्या क्षत्रिय जगात नक्कीच नाचक्की झाली असेल. तुला काय सांगू, आता ऐक माझ्या जिवलेग मित्रा, असं नाचक्कीचं जीवन जगणं माझ्यासारख्या मानी राजाला मानवणारं नाही. तुला काय सांगू, माझी बायको ज्या नजरेने माझ्याकडे पाहत आहे आत्ताही ते मला सहन होत नाही आहे. मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊ नाही. मी यापुढे अन्नत्याग करून माझं आयुष्य संपवणार आहे. तुम्ही सगळीजणं हस्तिनापूरला जा. मी एकटा आता तिथे जाणार नाही. असं तोंड घेऊन तिथे आता जाणं, जिथे मी मोठ्या रुबाबात वापरलो, ते आता मला शक्य नाही. ज्या माझ्या कार्यामुळे माझ्या मित्रांची शान वाढली आणि शत्रूंची बेइज्जती होत होती, तो मी आता त्यांच्या नजरेत खूपत आहे. पराजित माणसाचं हेच होतं, त्याचा मी आत्ता अनुभव घेत आहे. हस्तिनापूरला जाऊन मी तिथे वरिष्ठांना काय सांगणार आहे. ते वडीलधारे भीष्म, कृपाचार्य, द्रोण, विदुर, संजय, बहुक, सोमदत्त आणि माझे पिता यांना मी काय सांगू. त्यांना माझ्या शौर्याचा गौरव होता ते काय समजतील ते पहा. सगळेच वरिष्ठ तिथे माझी पाहणी करतील, मला अनेक प्रश्न विचारतील. त्यांना मी काय उत्तर देणार आहे. माझ्यासारख्या खोट्या समृद्धीच्या आणि खोट्या इब्रतीच्या माणसाची समाजात काहीही किंमत नसते. फार काळ ती टिकतसुद्धा नाही. मी तुमच्या बोलण्यात येऊन फार मोठी चूक केली, त्याचाच मला आता पश्चात्ताप वाटतो आहे. मी धादांत मूर्ख ठरलो आहे तुमचं ऐकल्यामुळे, आणि म्हणून त्यातून एकच मार्ग मला दिसतो आहे, तो आहे अन्नत्याग करून मरून जाण्याचा. स्वाभिमानी माणूस असं पराजितचं आयुष्य जास्त काळ घालवू शकत नाही आणि जगू तर शकतच नाही. पांडवांच्या हिंमतीपुढे आणि दानशूरतेपुढे माझी आणखीनच जास्त नाचक्की झालेली आहे. ते सगळेच मला हसत आहेत असं मनातल्या मनात ते मला आता सहन होत नाही आहे. वैशंपायन सांगतात, अशा रीतीने कर्णापुढे बोलल्यानंतर दुर्योधन दुःशासनाला जवळ बोलवतो आणि सांगतो, अरे माझ्या भावा दुःशासना, तू ह्यापुढे माझ्या जागी असशील. तू ह्या पृथ्वीवर राज्य करशील.
तुला त्या कामात कर्ण आणि शकुनी मदत करतील. जसे इंद्राने स्वर्गावर राज्य केलं तसंच तू पृथ्वीवर राज्य करशील. त्यात तू न्यायाने वागशील. आपल्या मित्र आणि परिवाराचं कल्याणच करशील. तुझे सगळे भाऊ तुला मदत करतील आणि तुझ्याशी प्रामाणिक राहतील. तू ब्राह्मणांना दान करशील जशी आपण नेहमी करत आहोत. तू मित्रांना खुश करशील आणि शत्रूंचा नाश करशील जसा चांगला राजा करत असतो. तू तुझ्या सगळ्या वडीलधाऱ्यांचा यथोचित आदर करशील. ते त्यांचे भावुकपणाने बोलणं ऐकून सगळेच भाऊ त्याचे बेचैन झाले. दुःशासन त्याला हात जोडून विनंती करतो की तो अशी निर्वाणीची भाषा न करेल तरच बरं होईल. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. तो कंठ दाटून आलेल्यासारखा दुर्योधनाला म्हणतो, अरे माझ्या ज्येष्ठ बाबा, अशी निर्वाणीची भाषा करू नको. मी तुला मरू देणार नाही. जगात काहीही होऊ शकतं पण हे होणार नाही. एक वेळ पृथ्वी दुभंगेल, आकाश फाटेल, सूर्याचं तेज नाहीचं होईल, वारा थांबेल, हिमालय त्याच्या जागेतून हालेल, समुद्राचं पाणीही नाहीसं होईल, अग्नीची उष्णता नाहीशी होईल, पण तू अशा प्रकारे मरणार नाहीस. पृथ्वीचा राजा तूच राहशील. असं बोलून तो त्याचा भाऊ दुर्योधनाच्या पायावर आपलं डोकं ठेवतो. ते त्याचं बंधुप्रेम कर्ण पाहत होता. त्यानंतर तो त्या दोघांनाही म्हणतो की अरे दुर्योधना, ही काही वेळ रडण्याची नाही आहे. तुला एक राजा म्हणून काही गोष्टींचं भान ठेवणं अगत्याचंच आहे. असे सामान्य लोक रडतात, राजे नाही. अरे अनेक पराजय पचवून राजा अखेरीस यशाच्या शिखरावर जात असतो आणि त्यालाच राजा म्हणून सगळे लोक मानतात. अशा एका पराजयाने जर तुम्ही असे हवालदिल झालात तर कसं काय होईल? ही वेळ हिंमत वाढवण्याची आहे, रडत बसण्याची किंवा मरण्याच्या गोष्टी करण्याची नाही आहे. आता पुढे कर्णच त्यांना म्हणतोय, माझ्या मते जे पांडवांनी केलं ते कोणीही प्रामाणिक नोकर करतोच. राजाचं संरक्षण करणं हे सुद्धा प्रजेचं कार्यच असतं आणि ते तुझ्या राज्यात तुझे नागरिक आहेत ह्या नात्याने जे युधिष्ठिरांनी केलं ते त्याचं कर्तव्यच होतं आणि ते त्यांनी प्रामाणिकपणे केलं एवढंच यातून दिसून येतं. त्यात विशेष काय आहे? तुझ्या राज्यात ते सुखाने राहत आहेत. काहीतरी कर भरतायत का? तर नाही. काहीही कर भरत नाहीत. त्यांना आपण त्रास देत नाही. ह्या सगळ्या गोष्टींची भरपाई त्यांनी केली आहे असं मी तरी समजतो. त्याबद्दल पाहिजे तर तू त्यांना काहीतरी इनाम देऊन मामला मिटवून टाक. कारण राजा प्रजेकडून काहीही विनामूल्य स्वीकारत नाही. यापेक्षा जास्त तू विचार करू नकोस. आता कर्ण त्याच्यापुढे म्हणतोय की पांडवांनी त्यांचं कर्तव्य केलं. तू तुझं राजा म्हणून जे कर्तव्य असतं ते कर आणि त्यातून मोकळा हो. उगाचच रडत बसू नकोस. चल उठ आणि हस्तिनापुरी निघ. अशा रीतीने घोषयात्रा पर्वाचा 94वा भाग इथे संपलेला आहे. भाग 95वा. कर्ण पुढे त्यांना सांगतो की त्याचं असं वागणं त्याला बालिशपणाचं वाटतंय. अरे मित्रा, तुला शत्रूंनी हरवलं होतं. पांडवांनी त्याला हरवून तुम्हाला ताब्यात घेतलं. याचं काय फरक पडतो? कुरुवंशाच्या राजा, तुला माहीत आहे की राज्यातील कोणीही क्षत्रिय नेहमीच राजाला मदत करण्यासाठी तयार असलाच पाहिजे असं गृहीत धरलेलंच असतं. ते जरी राजाला माहीत नसलं किंवा असलं तरी त्यांनी वेळीच राजाला मदत करणं त्यांचं कर्तव्यच आहे असं मानलं जातं. त्याप्रमाणे पांडवांनी जे केलं ते त्यांच्या क्षात्र धर्मानुसार उचित होतं असं मला तरी वाटतं. त्याचा एवढा काय विचार करतोयस? पांडवांनी त्यांचं ते राज्याचं नागरिक म्हणून ते जे कर्तव्य होतं ते त्यांनी पार पाडलं आहे असं तू का नाही समजत? ते तुला शरम वाटण्यासारखं काय आहे? याआधी ते तुझे गुलाम झाले होते. त्यांची सगळी संपत्ती तुझी आहे. त्यांनी तुला वाचवलं, ते त्यांनी त्यांचं काम केलं असं समजून तू स्वस्थ का होत नाही आहेस? अशा रीतीने त्या पराजयाचं एवढं मनाला लावून घेणं तुझ्यासारख्या मर्दाला काही शोभत नाही आहे. खाणं सोडण्याचा हा विचार तू सोडूनच दे. जर तू माझ्या सांगण्याचा मान राखला नाहीस तर मी सुद्धा तुझी सेवा करत इथे बसून राहीन तुझ्या पायाशी. अरे माझ्या राजा, मी तुझ्याशिवाय जगू शकणारच नाही. जिथे तू जाशील तिथे मी जाणारच आहे. अशा रीतीने जर तू अनशनाने मेलास तर सगळेच राजे तुझ्यावर थुंकतील त्याचा विचार तू कर.
तुझं सगळीकडे हसं होईल आणि तुझे शत्रू जिंकल्यासारखं ते होईल. तुला ते चालेल का ते सांग. वैशंपायन पुढे सांगतात की कर्णाच्या त्या युक्तिवादाने दुर्योधनाचं अजिबात समाधान होत नाही. तो दुर्योधन त्याला सांगतो की त्याच्या युक्तिवादात तथ्य नाही. पांडवांनी मला सोडवणं हे कोणी एका क्षत्रियांनी सोडवण्या इतकं सामान्य नाही. दुसरं असं की ते माझ्या राज्याचे नागरिक नाहीत आणि तसाच तो तेथे अनशनाचं निश्चित केल्याप्रमाणे बसून राहतो. कर्णाला त्याचा युक्तिवाद फसल्याचं समजतो आणि तोही गप्प होतो. अशा रीतीने घोषयात्रा पर्वाचा 95वा भाग इथे संपलेला आहे. भाग 96. वैशंपायन पुढे सांगतात की दुर्योधनाचा जो अपमान झाला होता तो जिव्हारी लागल्याप्रमाणे तो त्याचे जीवन संपवण्याचा निर्धार करतो. शकुनी दुर्योधनाचं सांत्वन करण्यासाठी त्याचा युक्तिवाद वापरून पाहतो आणि तो म्हणतो, अरे कुरु राजपुत्रा, आत्ता जे कर्ण सांगत होता त्यात बरंच शहाणपण आहे. पुढे तो सुवलाचा मुलगा त्याला ताकीद देतो की जे वैभव वा दुर्योधन उपभोगत आहे ते त्याच्या अक्कल हुशारीचं फळ आहे आणि ते तो अशा रीतीने व्यर्थ घालवू शकत नाही. भावनेच्या भरात शहाणी माणसं आपलं जीवनाचे निर्णय घेत नसतात. शकुनी दुर्योधनाला म्हणतो की तू कधी कोणाचं ऐकत नाहीस, नेहमी स्वतःच्या मर्जीचंच करतो, ते काही योग्य नाही. ज्याला त्याच्या हर्षाचं आणि दुःखाचे आवरता येत नाही तो कितीही संपन्न असला तरी नष्ट होतो, जसं न भाजलेलं मडकं पाणी भरल्याने कोसळून पडतो. जो राजा कमजोर आहे, ज्याच्यात पुरुषार्थ उरलेलाच नाही, जो जबाबदाऱ्या टाळतो, जो भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतो, जो वासनांध झालेला आहे, अशा सदोष राजाला प्रजा धिक्कारते. अरे माझ्या भाच्या, तुला कोणतीही मेहनत न करता फुकट ते वैभव प्राप्त झालेलं आहे म्हणून त्याची तुला किंमत नाही. परंतु ते वैभव जे तुझं सांगतोस ते खरं तर माझ्या कमाईचं आहे म्हणून तुला माझं ऐकावंच लागेल. अशा प्रकारे दुःख करत बसणं तुला शोभत नाही. पृथाच्या मुलाने तुला जीवनदान केलं ते असं व्यर्थ जाऊ देऊ नकोस. उलट तू माझ्या मते त्या पांडवांना तुझे शत्रू समजतो त्यांच्या कृपेने आज स्वतंत्र आहेस म्हणून काही बक्षीस दिलं पाहिजेस. तुझ्या या वागण्यात काही बुद्धिमत्ता तर मला दिसत नाही आहे. तू सुटला आहेस, गंधर्व तुला मारणार होते म्हणून तू जास्त खुश व्हायला पाहिजेस. त्या पांडवांना बक्षीस म्हणून त्यांचं घेतलेलं राज्य आणि संपत्ती देऊन तुझ्या मनाचा मोठेपणा दाखव आणि त्यांच्या उपकाराची परतफेड करून सिद्ध कर की कौरव कोणाचेही उपकार ठेवीत नाहीत. असं केलंस तर तुझी कीर्ती सगळ्या जगात होईल. लोक तुझा हा पराजय विसरून जातील. असं केल्यामुळे तुझ्या आत्म्याला आराम वाटेल आणि तुझं दुःख पार निघून जाईल. पांडवांचा तू द्वेष करतोस ते सरासर चुकीचं आहे हेच आता सिद्ध झालेलं आहे. तेव्हा ती चूक सुधारण्याची संधी नियतीने तुला दिलेली आहे, त्याचा फायदा करून घे. जर तू आणि पांडव एकत्र झाले तर तुम्ही कितीतरी जास्त सुखी व्हाल ते मला दिसत आहे. त्यांना त्यांचं वारशाचं आणि त्यांच्या स्वकमाईचं असे सगळं धनदौलत परत कर आणि त्या पापापासून मुक्त हो. कारण पांडव जरी माझे कोणीही लागत नसले तरी त्यांचा आधार माझ्या बहिणीला सदैव वाटतो असं ती मला नेहमी सांगत असते. त्या नात्याने जे मला उचित वाटतं आहे ते मी तुला सांगतो आहे. माझ्या बहिणीचं सुख ते माझं सुख आहे असंच मी मानतो. मी तुला नेहमी मदत करतो, त्यामागील उद्देशही तोच असतो. तू जर माझं हे ऐकलंस तर आपण सगळीच जणं सुखी होऊ. वैशंपायन पुढे सांगतायत, शकुनीचे ते सांगणं आणि त्याच्या पायाशी पडलेला दुःशासन या दोघांचा परिणाम त्याच्यावर व्हायला लागतो. दुर्योधन दुःशासनाला उठवतो, त्याच्या कपाळाचं चुंबन घेतो. कर्णाचं आणि शकुनीचं ऐकल्यावर दुर्योधन आणखीनच हवालदिल होतो. तो आणखीनच शर्मेने लाजिरवाणा होतो. त्याला समजत नाही नेमकं काय करावं. कर्णाचा सल्ला, शकुनी मामाचा सल्ला ह्यात गुणात्मक भेद त्याला मात्र जाणवतो. त्यातलं त्यात जास्त रास्त काय समजावं हेच त्याच्या ध्यानात येत नाही. तो दुःखात त्यांना सांगतो की तुम्ही जे समजायचं ते समजा, पण मला आता पुण्य, संपत्ती, दोस्ती, वैभव, सत्ता आणि सुख अशा कोणत्याही गोष्टीत रस उरलेलाच नाही.
मी माझं जीवन संपवणार आहे, हा माझा अंतिम निर्णय आहे. तुम्हाला जे वाटत असेल ते वाटो. मला त्यामुळे काहीही फरक पडत नाही आहे. मी राजधानीत गेल्यावर अनशनात बसणार आहे. तिथे मी माझ्या वडीलधाऱ्यांची सेवा करण्यात माझं उरलेलं आयुष्य घालवणार आहे. माझ्या मृत्यूनंतर पांडवांची त्या वनवासाच्या अटीतून सुटका करावी. ते त्याचं निर्वाणीचं बोलणं ऐकल्यावर त्याचे संबंधी त्याला सांगतात की जे तुमचं तेच आमचंसुद्धा होईल. तुझ्याशिवाय आम्ही राज्यात जाणार कसे? वैशंपायन पुढे म्हणतात की अशा रीतीने त्यांच्या सगळ्यात आप्तसंबंधींनी परोपरीने सांगूनही दुर्योधन त्याच्या निश्चयापासून काही ढळत नाही. त्यानंतर ते त्याचे प्रियजन तिथेच जमिनीवर कूस गवताची बिछाई तयार करतात. स्वतःला पाण्याच्या अर्घ्याने पुनीत करून तो कौरव त्या गवताच्या गादीवर जाऊन बसतो. अंगावरची उंची वस्त्र काढून टाकतो आणि चिंध्या परिधान करतो. तसा तो गांधारी पुत्र तिथे ध्यानाला बसतो. प्राणत्याग करून त्याद्वारा तो स्वर्गात जाण्याची इच्छा करतो आणि ध्यान चालू ठेवतो. तो सगळी इंद्रिय संयमित करून त्याचे तप करायला लागतो. ते होत असताना तिथे ते दैत्य आणि दानव येतात, ज्यांना देवांनी 4 हुंड्या चित केलेलं होतं. ते समजतात जर हा त्यांचाच भाऊ अशा रीतीने देवांना शरण गेला तर आपली बाजू आणखीनच कमजोर होईल. ते काही बरोबर होणार नाही. ते दिती आणि दानूचे वंशज एक यज्ञ आरंभ करतात. त्यांना दुर्योधनाला त्यांच्याकडे खेचायचं असतं. ते दैत्य दानव बृहस्पती आणि उशनाने तयार केलेले मंत्र पुटपुटण्यास सुरुवात करतात. अथर्व वेदात आणि उपनिषदात दिलेले मंत्र आणि प्रार्थना ते उच्चारू लागतात. त्यांचं अघोरी ब्राह्मण त्या यज्ञाचं पौरोहित्य करीत असतात. ते साजूक तुपाची धार होमावर धरतात. तो विधी झाल्यानंतर एक विलक्षण अशी दिसणारी देवता तिथे उपस्थित होते. ती त्या यज्ञाच्या होमातून बाहेर येत असते. तिचं मुख सत्ताड उघडं होतं आणि ती विचारते की माझ्याकडून कशाची अपेक्षा तुम्ही करीत आहात. ते दैत्य आनंदी होतात तिच्या येण्यामुळे. ते तिला आज्ञा करतात की ती धृतराष्ट्राच्या मुलाला जो आत्ता मरणाची तपस्या करण्यासाठी बसला आहे त्याला उचलून आण. ती बोलते तथास्तु आणि त्या ध्यानाला बसलेल्या कौरवाला उचलते. त्याला घेऊन ती पाताळात जाते जिथे ते दैत्य दानव होते. ती त्याला त्यांच्या हवाली करते. त्याला आलेले पाहून सगळे दैत्य दानव खुश होतात. तिथे आलेला दुर्योधन अचंबित असताना ते दैत्य आणि दानव त्याची स्तुती करत काहीतरी सुनावतात. अशा रीतीने घोषयात्रा पर्वाचा 96वा भाग इथे संपलेला आहे. भाग 97. दानव त्याला सांगतात, अहो सुयोधना, तू एक महान राजा आहेस. भरतवंशाचा वारस आहेस. तुझ्या भोवती नेहमीच मोठे शूरवीर आणि विद्वान ब्राह्मण असतात. असं असताना तुला भुके मरण्याची दुर्बुद्धी का झाली ते आम्हाला सांग. आत्महत्या करण्याने तू नरकात जाशील. अपयशाने निराश होण्याने आत्महत्या करणं पाप समजलं जातं. अपयश नसताना केवळ मोक्षासाठी जो आत्महत्या करतो तो स्वर्गात जातो. ते तुला माहीत नाही असं दिसतंय. म्हणून तो तुझा निश्चय चुकीचा आहे. तेव्हा तू हा आग्रह सोडून दे. असा आत्मघात सर्वच दृष्टीने नुकसानकारकच असतो. अशा चुकीच्या मृत्यूमुळे तुझा आनंद कमी होईल, प्रसिद्धी बिघडेल, हिंमत नाहीशी होईल, तुझं सामर्थ्य नष्ट होईल. ते काही तुझ्या हिताचं नाही. आणि सर्वात जास्त खराब असं आहे की तुझ्या शत्रूंचा विजय होईल. तो तुला चालेल का? त्यावर दानव त्याला सांगतात की तो दैवी कृपेचा प्रभाव आहे. त्याचा जन्म व्हावा म्हणून फार प्राचीन काळी दैत्य आणि दानवांनी मोठी तपस्या महेश्वराकडे केली होती. म्हणून तू त्या घराण्यात जन्मलेला आहेस. तुझा वरचा भाग वज्राचा आहे म्हणून तो कोणत्याही आयुधाने अथवा शस्त्रांनी नष्ट होणारा नाही. तुझा खालचा भाग कामुक केलेला आहे आणि तो साक्षात उमाने तयार केलेला आहे म्हणून तू एक स्वर्गीय व्यक्ती आहेस. तू माणूस नाहीच आहेस. तुझ्या शत्रूचा संहार भागदत्ताचं सैन्य करणार आहे म्हणून तू त्याचा जास्त विचार करू नकोस. तुला भिण्याचं कारणच नाही आहे. तुला मदत करण्यासाठी दुसरे असुरसुद्धा जन्मलेले आहेत. भीष्म, कर्ण, द्रोण, कृप असे इतर तुझ्याकडे आहेतच. त्यांना असुरांनी भारावलेलं आहे. त्यामुळे ते तुझ्या बाजूनेच असतील.
ते त्यांची विवेकबुद्धी हरवलेल्या अवस्थेत राहावेत असं आम्ही दानवांनी केलेलं आहे. त्यामुळे ते तुला मदतच करतील. एकदा आम्ही त्यांच्यात प्रवेश केला की त्यांचा चांगुलपणा कुठल्या कुठे निघून जाईल. ते असुरांसारखेच वागायला लागतील. ते त्यानंतर स्वतःच्या बापाला, मित्राला, शिष्याला, मुलाला, नातेवाईकांना, लहान मुलांना, म्हाताऱ्यांना, अगदी भावालासुद्धा तुझ्यासाठी ठार मारतील. म्हणून तू एकटा आहेस असं अजिबात समजू नकोस. अज्ञानाच्या अंधाराने प्रेरित झालेले ते कुरुवंशी शूरवीर सगळीच पृथ्वी सर्व प्रकारची शस्त्र आयुधं वापरून नरसंहाराने बरबाद करतील. ते एकमेकांशी घमेंडीत वागतील, एकमेकांचा अवमान करीत आव्हान देत असतील. त्यावेळी ते तेजस्वी शूरपांडव त्यांच्या प्रचंड ताकदीने आणि भाग्याच्या जोरावर तो नाश नियंत्रित करतील. आमच्यातील बरेच राक्षस आणि असुर क्षत्रिय कुळात जन्म घेऊन आलेले आहेत. ते केवळ तुझ्यासाठी या महायुद्धात भाग घेतील. ते त्यांच्या गदा, मशाली, बाण, भाले असे सगळेच घेऊन तुझ्यासाठी लढणार आहेत. तुझ्या मनात धनंजयाबद्दल भीती आहे, म्हणून त्याला ठार मारण्याची खास व्यवस्था आम्ही तयार केलेली आहे. पण तुला माहीत नाही, पण उमाने मारलेल्या नरकासुराने कर्णाला भारवलेलं आहे. म्हणजे कर्ण हा नरकच झालेला आहे. त्याप्रमाणे तो तुझ्या पाठीशी आहे. नरकाला त्याचं आधीच्या जन्माचे केशवाशी असलेलं वैर चांगलं आठवतंय आणि त्यामुळे तो कृष्णाच्या मागे आता लागणार आहे. या जन्मात कर्णाच्या रूपाने इंद्र, जो अर्जुनाचा जन्मदाता आहे, त्यांनी युक्तीने कर्णाचे कवच कुंडलं काढून घेतलेली असली तरीही त्याला मदत करण्यासाठी असंख्य राक्षस त्याच्या दिमतीला आम्ही योजलेले आहेत. चावलेक संसप्तलक म्हणून होईल. ते अर्जुनाचा नाश करतील केवळ तुझ्यासाठी. त्यानंतर तू या जगाचा राजा होणार आहेस. तुला त्यानंतर कोणीही प्रतिस्पर्धी नसतील. हे सगळं लक्षात घेऊन तू असा निराश मनाने स्वतःचा मृत्यू ओढवून घेऊ नकोस. आत्ता जर तू मेलास तर आपली बाजू कमजोर होईल. तुझ्या मरण्याने त्या केशवाची बाजू मात्र मजबूत होईल आणि ते चांगलं नसेल ना आपल्यासाठी, कारण तू आमचा नियुक्त राजा आहेस. पृथ्वीवर राज्य करण्यासाठी हे तू समजून घे. जसे तुम्ही कौरव आमचे आधार आहात, तसेच ते पांडव देवांचे आधार आहेत. खरं तर हे युद्ध देव आणि दानवांचं होणार आहे, फक्त माणसांच्या अवतारात. वैशंपायन पुढे सांगतात की अशा प्रकारे त्याची ते समजूत काढतात. त्यानंतर ते दुर्योधनाला आलिंगन देतात, त्याच्या नावाचा जय जयकार करतात, त्याच्याशी प्रेमाने बोलून त्याला खुश करतात आणि नंतर त्याला जाऊ देतात. तो जात असताना ते सांगतात की तुझा सदैव विजय होईल. त्यानंतर ती फताड्या तोंडाची दैवी शक्ती त्याला उचलते आणि जिथे मरण्यासाठी बसला होता त्याच ठिकाणी आणून ठेवते. त्यानंतर त्याचा अखेरचा निरोप घेऊन ती अदृश्य होते. ती यज्ञातील देवता निघून गेल्यानंतर दुर्योधनाला शुद्ध येते आणि काय प्रकार झाला त्याचा तो अंदाज घ्यायला लागतो. ते स्वप्न तर नव्हतं असं त्याला वाटायला लागलं. तो मनातल्या मनात विचार करतो, जर सगळे दैत्य दानव माझ्यावर एवढा भरोसा करतात तर मी पांडवांना त्यांच्या कृपेने खचितच हरवू शकेन. कर्ण अर्थात नरकासूर आणि ते संसप्तलकांचे सैन्य जे देवांचा नाश करण्यासाठी उद्युक्त आहेत, त्यांच्या मदतीने मी पांडवांचा पुरता बिमोड करू शकेन. अशा विचारांमुळे त्याची पांडवांची नाश करण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा वृद्धिंगत होत जाते आणि त्याला आठवतं की कर्णाने अर्जुनाला ठार मारण्याची प्रतिज्ञा केली आहे. त्याशिवाय भीष्म, कृप, द्रोण हे सगळे तर त्याचे मिंधेच आहेत, ते त्याला आठवतं आणि ते दानवांच्या मायावी प्रभावामुळे पांडवांच्याबद्दल विशेष अनुकूल नाहीत, ते सुद्धा त्याच्या निदर्शनास येतं. हे सगळं लक्षात आलं तरी तो त्या गोष्टी त्याच्या पुरत्या ठेवण्याचं ठरवतो. तशातच ती रात्र निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी कर्ण त्याला भेटण्यास येतो आणि म्हणतो, मृत माणूस कधीही आपल्या शत्रूला हरवू शकत नाही. जोवर तो जिवंत आहे तोवरच ते शक्य असतं. मेलेल्याला कोणीही विचारत नाही, अरे कौरवा, तुझं पांडवांचं पारिपत्य करण्याच्या स्वप्नाचं काय होणार? म्हणून ही वेळ दुःख करण्याची नाही आहे,
त्याचप्रमाणे भिण्याची किंवा मृत्यूची सुद्धा नाही. ते बोलत असताना कर्ण दुर्योधनाला आलिंगन देतो. त्यानंतर त्याला आग्रह करतो की आता त्यांनी उठावं आणि पुढच्या कारवाईंचा विचार करायला प्रारंभ करावा. त्या अर्जुनाच्या धाडसाची आठवण जरी झाली तरी तू कासावीस होतो. परंतु मी तुला आश्वासन देतो की 13 वर्ष झाली की मी त्या 5ही भावांना तुझ्या पायाशी लोळण घ्यायला लावेन, हा माझा वादा आहे. ते कर्णाचे शब्द आणि त्याने जे दैत्यांचं संभाषण ऐकलेलं होतं त्या दोघांचा प्रभाव त्याच्या मनावर होऊ लागला होता. अखेरीस तो उठतो. तो नरकेसरी कर्णाच्या म्हणण्यानुसार हस्तिनापूरला जाण्यास तयार होतो. त्याचं सैन्य, हत्ती, घोडे, पायदळ असे सगळे रथाबरोबर मोठ्या दिमाखात परतीचा प्रवास सुरू करतात. शुभ्र रंगाच्या छत्र्या, ध्वज घेऊन ते सैन्य पुढे सरकत जसं गंगेचं पाणीच अशा थाटात जातात. त्याचे भाट कौरवांचं स्तुतिगान करतच होते. त्या सैन्याला सदैवच विजय मिळावा असंच ते गात होते. हस्तिनापुरात लोक त्यांचे नमस्कार करून स्वागत करतात. त्याच्या बाजूने कर्ण आणि शकुनी होते. त्यांच्या मागून दुःशासन, भूरिश्र, सोमदत्त, वल्लीक हे जात होते. त्या मिरवणुकीत अनेक विविध तऱ्हेच्या रथांची रांग होती. सगळं काही पाहण्यासारखंच होतं. हत्ती, घोडे, त्यावर बसलेल्या स्वारांसह पुढे पुढे सरकत होते. अशा रीतीने ते सगळे त्या राजधानीच्या शहरात प्रवेश करतात आणि अशा रीतीने इथेच घोषयात्रा पर्वाचा 97वा भाग संपलेला आहे. घोषयात्रा पर्व भाग 98. राजा जनमेजय वैशंपायनांना विचारतो, मला सांगा, पांडव त्या अरण्यात राहत असताना धृतराष्ट्राची मुलं आणि त्याचे सोबती काय करत होते? त्यात सूर्यपुत्र कर्ण, सुवलाचा मुलगा शकुनी, भीष्म आणि द्रोण असे काय करत होते? वैशंपायन सांगतात की अरे राजा जनमेजया, दुर्योधनाला मुक्त केल्यानंतर पांडव त्याच्या ठिकाणी जातात. दुर्योधन त्याच्या राजधानीत परततो. त्याला पाहिल्याबरोबर भीष्म त्याला म्हणतो, अरे मुला, मी तुला ताकीद दिली होती ना की तू त्यांच्याकडे जाऊ नकोस, तरी तू ते केलंस. असं तुझं वागणं मला आवडलेलं नाही आहे. तू तसं केलं नाहीस, त्याचे परिणाम तुला भोगावेच लागतील. त्या गंधर्वांनी तुला नामुष्की व्हावी अशा रीतीने साखळदंडांनी बांधून नेलं, याचं मला फार वाईट वाटतं आहे. अशामुळे आपल्या घराण्याची प्रतिष्ठा लयाला गेली असती, परंतु पांडवांच्या हिंमतीमुळे थोडक्यात कुरु घराण्याची इज्जत शाबूत राहिली. तुला याची लाज कशी वाटत नाही? तुम्ही कर्ण धरून सगळे रणांगण सोडून गंधर्वांना घाबरून पळून गेले म्हणजे किती लाजीरवाणी बाब आहे आपल्यासाठी. तुम्ही मोठे लढवय्ये शत्रूच्या मारामुळे असहाय्य झालेले होता तेव्हा पांडव तिथे आले. कर्णाकडे पाहत रागाच्या भरात भीष्म त्याला म्हणतायत, शस्त्रांच्या विद्येत, मर्दानकीच्या विषयात आणि नैतिकतेच्या बाबतीत सुद्धा अरे सुतपुत्रा, तू तर कुचकामीच ठरलेला आहेस. तुला सद्गुणी समजतोस, पण पांडवांच्या 1/4 तू नाही आहेस असं आता मला दिसतंय. म्हणून कुरु घराण्याच्या स्वास्थ्यासाठी पांडवांशी समझोता करण्याची आत्ता वेळ आलेली आहे. ते ऐकल्यानंतर त्यांच्या त्या बोलण्याची खिल्ली उडवत तो दुर्योधन त्याच्या मामाबरोबर त्या दालनातून निघून जातो. तो गेल्याबरोबर त्याच्या मागोमाग कर्ण आणि दुःशासन तसेच इतर योद्धेसुद्धा भीष्मांच्या कक्षातून निघून जातात. ते गेल्यानंतर असहाय्यपणे भीष्म बसतो. त्याचा चेहरा पडलेला दिसतो. तो कपाळावर हात मारून घेत होता. त्यानंतर तो वृद्ध राजा त्याच्या कक्षात निघून जातो. दरबारातून भीष्म गेल्याचं पाहून तो धृतराष्ट्राचा मुलगा पुन्हा तिथे येतो आणि त्याच्या खास मंत्र्यांच्या बरोबर खलबतं करू लागतो. आपल्या भल्याचं काय आहे त्यावर ती चर्चा होत होती. आता आपण पुढे काय करावं असा सवाल होता. परिणामकारकपणे ते कसं साध्य करायचं हा प्रश्न ते पाहत होते. कर्ण म्हणतो, अरे दुर्योधना, मी जे सांगणार आहे ते तू गांभीर्याने घेणार असशील तरच मी बोलतो. तुझ्या आजोबांचं तुला दोष देणं आणि पांडवांचं कौतुक करणं तू मनाला लावून घेऊ नकोस. तो म्हातारा तुझा आणि माझा द्वेष करीत असतो हे लक्षात घेऊन त्याच्या बोलण्याकडे तू दुर्लक्ष करावंस असं मला सुचवायचं आहे. तुझ्या समक्ष तो नेहमीच माझा उपमर्द करत असतो. तुझ्या समक्ष त्याने जे पांडवांचं कौतुक केलं ते मला काही सहन झालेलं नाही आहे.
मला सुचवावंसं वाटतं की जर तू मला सैन्य आणि इतर सामुग्री दिलीस तर मी पृथ्वी जिंकण्यासाठी निघतो आणि दाखवून देतो की आम्हीसुद्धा ते सगळं करू शकतो जे पांडवांनी केलेलं आहे. सगळी मनुष्यवस्तीची ठिकाणं, रानं, डोंगर जिंकूनच मी तुला देतो. त्याशिवाय ह्या म्हाताऱ्यांची तोंडं बंद होणार नाहीत आणि ह्या भीष्माचं तर बिलकुल तोंड बंद होणार नाही. तो तुला मला फालतू समजतो हे काही मला आवडलेलं नाही आहे. तो ज्यांची स्तुती केली पाहिजे त्यांना फटकारतो, ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे त्यांची मात्र प्रशंसा करतो. एक अव्वल नीच माणूस आहे तुझा आजोबा. जे त्या चारांनी केलं ते मी तुझ्यासाठी एका हाती करून दाखवू इच्छितो. त्या कुरु घराण्याच्या नीच वृद्धाला दिसून देत की त्याच्या आवडत्या पांडवांच्यापेक्षा जास्त हुशार माणसं कौरवांच्या हाताशी आहेत हे आपण त्याला दाखवून दिलं पाहिजे. त्या म्हाताऱ्याला माझी किंमत दिसावी असंच मला वाटतं. ते पाहिल्यानंतरच तो तुझ्यावर जी आगपाखड करतो ती थांबेल. अरे कौरवा, मी तुला आश्वासन देतो की विजय तुझाच असेल. त्याचं ते उत्तेजन देणारं वक्तव्य ऐकल्यावर दुर्योधनाला उत्साह येतो. कर्ण पुढे म्हणतो, अरे राजा, मी तुझा ऋणी आहे. एवढं मी तुझ्यासाठी निश्चितच करू शकतो. मी जो आज आहे तो केवळ तुझ्या कृपेमुळे. तेव्हा ते उपकार फेडण्यासाठी मला हे करायचंच आहे. तरी मला मोहिमेवर जाण्यास परवानगी द्यावी आणि त्याची इतर तजवीजही करावी. मला आज्ञा करावी महाराज. त्यानंतर त्याप्रमाणे कर्णाच्या मोहिमेसाठी तयारी करण्यास सुरुवात होते. त्यानंतर एक शुभ मुहूर्त पाहून तो त्याचं सैन्य घेऊन, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेऊन, स्नान करून आणि पवित्र वस्तूंच्या पूजेने पवित्र होऊन सगळं सामुग्री बरोबर घेऊन स्वारीला निघतो. अशा रीतीने घोषयात्रा पर्वाचा 98वा भाग इथे संपलेला आहे. घोषयात्रा पर्व भाग 99. वैशंपायन पुढे सांगतात की पूर्ण तयारीनिशी कर्ण त्याचं अवाढव्य लष्कर घेऊन द्रुपदाच्या राज्यावर चाल करून जातो. त्याच्या नगराला वेढा घालतो. तिथे भयंकर धमासांग असं युद्ध होतं आणि सरतेशेवटी द्रुपदाच्या सैन्याचा पराभव होतो. त्यानंतर कर्ण त्याच्याकडून भली मोठी खंडणी वसूल करतो. त्याशिवाय त्याचं सैन्य जी लूट करतं ते तर वेगळंच. त्या यशानंतर तो इतर पांडवांच्या मित्र राजांवर हल्ले करायला लागतो. त्यांना हरवून त्यांच्याकडून सुद्धा खंडणी गोळा करण्याचा सपाटा सुरू करतो. त्यानंतर तो उत्तरेकडे सरकतो. तिथे भगत दत्ताचा पराजय करतो. त्या यशानंतर तो राधेय हिमालयाच्या पठारावर जाण्याचं ठरवतो. तिथे सतत लढाया करत आणि त्या भागातील राजांना काबीज करत ते मोठी रक्कम जमा करून तो प्रदेश त्याच्या अंमलाखाली आणतो. त्यानंतर तो हिमालयाचा उतार उतरून पूर्वेकडील देशात जातो. तिथे अंग, बंग, मडिक आणि कलिंग यांना पराजित करतो. त्यानंतर तो मगध, करकखंड, अविशिरस, योध्य आणि अहिक्षत्र हे प्रांत ताब्यात घेऊन तिथेही खंडणी गोळा करून पुढे जातो. तिथून तो बस्तभूमीकडे जातो. ती जिंकल्यावर तो केवली, मृत्युकावती हेही जिंकतो. त्यांना खंडणी देण्यास भाग पाडतो. त्यानंतर मोहना, पत्रणा, त्रिपुरा, कोसल हे देश जिंकतो. त्यांच्याकडून खंडणी घेतो. तिथून तो दक्षिणेकडे जातो. तिथले महापराक्रमी दाक्षिणात्य रुक्मी आणि कर्णाचा मुलगा यांच्यात झगडा सुरू होतो. त्यांच्यात जंग होते. त्यावेळी रुक्मी कर्णाच्या मुलाला सांगतो, अरे राजाधिराज, तुझं शौर्य आणि धाडस पाहून मला संतोष झालेला आहे. मी तुझं नुकसान करण्याच्या मनस्थितीत नाही आहे. मी एक क्षत्रिय असण्याचं कर्तव्य निभावत आहे. तुला पाहिजे तेवढी सोन्याची नाणी मी द्यायला तयार आहे. ते झाल्यानंतर तो कर्ण पांड्य देशाकडे जातो. तिथले पहाड पाहतो. तिथे तो केरळ, नीलराजा, वेणुदरीचा पुत्र आणि इतर तिथल्या राजांचा पराभव करून त्यांच्याकडून खंडणी गोळा करतो. तिथून तो त्याच्या सैन्यानिशी शिशुपालाच्या मुलाच्या राज्यात जातो. त्या शिशुपालाच्या मुलांचा आणि इतर त्या भागातील राजांचा पराभव करून त्यांच्याकडून खंडणी घेतो. त्यानंतर तो अवंती घेतो. त्यांच्याशी समझोता करून त्यानंतर वृष्णीकडे जातो. अशा रीतीने त्यांनी पश्चिम जिंकलेलीच असते. त्यानंतर तो वरुणाच्या प्रदेशात येतो. तेथील यवन आणि बर्बर या राजांचा पराभव करतो.
त्यांनी उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम त्याच्या राज्यात जोडलेले होते. त्याशिवाय पश्चिमेकडील असलेली म्लेंछ राज्ये त्यांनी त्याच्या अंमलाखालीही आणलेली होती. पहाडी भागातील भद्र, रोहित, आग्नेय, मालव हे प्रदेशसुद्धा त्यांनी पादाक्रांत केले होते. त्यानंतर महारथी नागनजीत कर्णाच्या आदेशाने शासक आणि यवन राजे जिंकतो. अशा रीतीने कर्णाने बोलल्याप्रमाणे त्या काळातील पृथ्वी संपादन केली होती. ती विजय यात्रा त्यानंतर हस्तिनापुरी निघते. त्याचं स्वागत करण्यासाठी राजा धृतराष्ट्र, त्याचा मुलगा दुर्योधन, त्याची भावंड त्या महारथीचं स्वागत करण्यासाठी नगराच्या सीमेवर आलेले असतात. कर्णाला सरसेनापतीचा बहुमान दिला जातो आणि त्या कौतुक सोहळ्यात दुर्योधन मोठ्या दिमाखाने सर्वांना सांगतो की जे भीष्म, द्रोण आणि कृप करू शकले नाहीत ते या माझ्या परममित्रांनी केलेलं आहे. कर्ण हा माझा सर्वात मोठा आधार आहे असं मी जाहीर करतो. तो पुढे कर्णाची स्तुती करताना सांगतो की पांडव त्याच्या परममित्राच्या म्हणजे कर्णाच्या 1/16 भाग एवढेच आहेत. पुढे तो कर्णाला बोलतो की जसे इंद्र अदितीला भेटला तसं तू माझ्या मात्यापित्यांचे आशीर्वाद घेण्यास जावं. त्यानंतर त्या सभेत लोकांचा आरडाओरडा ऐकू येत होता. काही कर्णाची स्तुती करत होते तर काही कर्णाला दोष देत होते. काही गुपचूप होते. फार कमी वेळात कर्णाने ते यश संपादन केलेलं होतं. त्या भागातील सगळे डोंगर, दऱ्या, जंगलं, आकाश, शेतं, बेटं, गावं आता कौरवांच्या अधिपत्याखाली आलेली होती. त्यातून अगण्य संपत्ती त्याने आणलेली होती. ठरल्याप्रमाणे कर्ण राजा धृतराष्ट्र आणि महाराज्ञी गांधारी यांची भेट घेतो. त्यासाठी तो त्यांच्या वाड्यात शिरतो. तिथे रिवाजानुसार तो त्या उभयतांचे पाय धरतो, जसे मुलगा त्याच्या मातापित्याचे पाय धरतो. धृतराष्ट्र त्याला मिठी मारतो आणि त्यानंतर त्याला दूर करतो. त्यानंतर दुर्योधन आणि शकुनी असंच गृहीत धरून चालतात की पांडवांचा पराजय कर्णाने आधीच केलेला आहे आणि तो आमचा अंकित असल्यामुळे पांडवांचा पराजय कौरवांनी आधीच केलेला आहे त्या समजुतीने ते संतुष्ट झालेले असतात. अशा रीतीने घोषयात्रा पर्वाचा 99वा भाग इथे संपलेला आहे. घोषयात्रा पर्व भाग 100वा. वैशंपायन पुढे सांगतात की त्या विजयानंतर ते शत्रुघ्न पराक्रमी योद्धा कर्ण दुर्योधनाला सांगतो, अरे राजा, माझं तुला आता सांगणं आहे की ह्यापुढे तू माझ्या सांगण्याप्रमाणेच काम करशील असं आश्वासन मला तुझ्याकडून पाहिजे. कारण आता या पृथ्वी तलावर तुझ्यासाठी कुणीही शत्रू उरलेला नाही. जसं इंद्र स्वर्गावर राज्य करतो तसंच त्या जगावर तू राज्य करशील अशीच माझी अपेक्षा आहे. दुर्योधन त्याला उत्तर देतो की ह्या जगात ज्याच्याकडे तुझ्यासारखा मित्र आहे त्याला कशाचीही कमी नसेल, म्हणून तू जसं सांगशील तसंच होईल, हे माझं तुला आश्वासन आहे. त्यानंतर कर्ण दुर्योधनाला म्हणतो, माझा एक उद्देश आहे. पांडवांनी तो राजसूय यज्ञ केला होता, त्या प्रित्यर्थ पांडव सगळे जग जिंकून आले. मी तुझ्यासाठी आधीच सगळं जग जिंकून आलेलो आहे, तेव्हा तू सुद्धा राजसूय यज्ञ करावास, म्हणजे तुझी पांडवांची पद्धतशीरपणे बरोबरी होऊ शकेल. तू ब्राह्मणांना आमंत्रण देऊन बोलवावं, जी सामग्री पाहिजे ती जमा करावी. ऋत्विजांनी रिवाजाप्रमाणे सर्व विधी करावा आणि तो यज्ञ संपन्न करावा. त्यात अरे राजा, खूप मज्जा आपण पण करावी, ज्याच्यात मांस, विविध पेय, मद्य आपल्या आमंत्रितांना आपण खिलवून त्यांची कृपा मिळवावी असं मला वाटतं. तो सोहळा शानदार झाला पाहिजे. कर्णाच्या बोलण्यानंतर दुर्योधन ब्राह्मणांना आमंत्रणं देतो. त्यांना त्यांचा इरादा सांगतो. त्यांना हेही सांगतो की त्यांनी योग्य प्रकारे तो यज्ञ संपन्न करावा. त्यासाठी जे लागेल ते सगळं त्यांना मिळेल. तो त्या ब्राह्मणांना आश्वासनही देतो की त्याबद्दल त्यांना अत्युत्तम दक्षिणा दिली जाईल. ते ऐकून सगळेच ब्राह्मण आनंदी होतात. त्यानंतर जेव्हा त्या यज्ञाच्या तांत्रिक बाजूंचा विचार होतो तेव्हा त्या ब्राह्मणांना एक अडचण दिसून येते. ते कौरवांना सांगतात की राजे, जोवर युधिष्ठिर हयात आहे तोवर त्या कुटुंबातील दुसऱ्याला असा यज्ञ करता येत नाही, असे संकेत प्राचीन ऋषींनीच दिलेले आहेत. दुसरी अडचण अशी आहे
तुमचे पिता दीर्घायुषी आहेत. अशा कारणासाठी तो यज्ञ आपण करू शकत नाही. परंतु तिथे आणखीन एक तितकाच श्रेष्ठ दर्जाचा यज्ञ सांगितलेला आहे, तो आपण संपन्न करू शकतो. हे आमचं बोलणं कृपया ध्यानात घ्यावं. पुढे ते ब्राह्मण त्याला त्या दुसऱ्या यज्ञाची माहिती सांगतात. त्याप्रमाणे ज्या राजांचा पराभव कर्णाने केला ते सगळे राजे चंदा जमवून एक सोन्याचा नांगर बनवून घेतील. त्या नांगराने राजा दुर्योधन यज्ञाची जागा नांगरेल आणि त्यानंतर तिथे यज्ञाची रचना उभी केली जाईल. त्या यज्ञाला वैष्णव किंवा विष्णू यज्ञ असं म्हणतात. एक विष्णुदेव सोडला तर इतर कोण्याही राज्यकर्त्याने हा यज्ञ केलेला नाही, म्हणून त्याला वैष्णव असं यज्ञ असं नाव पडलेलं आहे. हा यज्ञ राजसूय यज्ञाच्याच तोडीचा समजला जातो. त्या यज्ञाच्या संपन्न होण्याने तुझं कल्याणच होईल. अशा यज्ञात राजसूय यज्ञाच्या अडचणी नसतात, त्यामुळे तो यज्ञ तुमच्यासाठी अगदी उत्तम ठरतो, असे ते तज्ज्ञ ब्राह्मण दुर्योधनाला सल्ला देतात. ते ऐकल्यानंतर दुर्योधन कर्णाशी त्याबद्दल बोलतो, त्याचं मत घेतो. त्याचप्रमाणे तो त्याच्या भावंडांचा आणि इतर अधिकारी मंडळींचाही विचार घेतो. ते सगळेजण एकमताने सांगतात की ब्राह्मणांनी दिलेला सल्ला रास्त दिसतो. त्यानंतर त्या सगळ्या दुर्योधनाच्या हितचिंतकांच्या संमतीने ते ठरवतात की कौरव वैष्णव यज्ञ करतील. त्यानंतर दुर्योधनाचे लोक त्या यज्ञाच्या कामाला लागतात. सोन्याचा नांगर बनवून घेतला जातो. इतर विविध कामं त्या प्रकारच्या कारागिरांच्याकडून करून घेतली जातात. अशा रीतीने ब्राह्मण जे सांगतील ते करण्याच्या आज्ञा दिल्या जातात आणि मग अशा रीतीने घोषयात्रा पर्वाचा 100वा भाग इथे संपलेला आहे.